लग्नाला 4 वर्ष होऊनही बाळ होत नाही, म्हणून वैशाली स्वतःचं मूल होत नाही तर तुम्ही दुसरं लग्न करा असं नवऱ्याला सांगायची. पण मला बाळ नाही झालं तरी चालेल, पण बायको हवी अशी नवरा समजूतदार भूमिका घ्यायचा. याचा वैशालीला खूप आधार वाटायचा. बागांच्या राखण कामासाठी रत्नागिरीला गेल्यावर वैशालीला दिवस गेले. मला अगोदर माहितीच नव्हतं. आम्ही डॉक्टरच्या इथे गेलो ना, तेव्हा आम्हाला डॉक्टरनी सांगितलं. तेव्हा आम्हाला माहितीच नाही. डॉक्टर बोलली की 3रा महिना लागला. अच्छा. डॉक्टरांनी काय तपासणी केली? प्रेग्नंट. अच्छा. आणि काय नाही. 4 वर्षांनी गरोदर राहिली. आता काळजी घ्यायला हवी म्हणून नवऱ्याने वैशालीला कामावरून घरी पाठवलं. 7व्या महिन्यात वैशालीला ओटी भरण करून बाळंतपणासाठी माहेरी आणलं. पण रक्त हिमोग्लोबिन कमी 6 ग्रॅम होतं. म्हणून सरकारी दवाखान्यातून रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या. सलाईनमधून इंजेक्शन दिल्यावर रक्त वाढलं. हो, तेव्हा त्यांनी सांगितलं की रक्त कमी आहे. मग त्या सरकारीमध्येच आम्ही सलाईनी चालू केल्या. 5 सलाईनी त्यांनी लावल्या. त्याच्यानंतर रक्त झालं 10 पॉईंट. त्याच्यानंतर मग ते डिलिव्हरी त्याच्यानंतर औषधं पण चालू केली. डिलिव्हरी होऊन औषधं चालू केलेली मी नाही खाल्ली. 4 वर्षांनी बाळ होणार आणि कोणतीही अडचण नको म्हणून खासगी हॉस्पिटलमध्ये बाळंतपण करायचं ठरवलं. बाळंतपणासाठी आजीने मजुरी करून पैसे जमा केले होते. 10,000 रुपये खर्चून खासगी हॉस्पिटलमध्ये बाळंतपण झालं. मुलगी झाली. 4 महिन्यांची. बाळाच्या 5वीला आणि बारशाला नवरा आला होता. पण तो आता म्हणतो बायको नको, फक्त माझी मुलगी मी नेणार. वैशाली पुरती खचलीये. आणि आता तर माझे मिस्टर असं बोलतात की मला मुलगी हवी, बायको नको, असं मिस्टर बोलतात. तर आता मागे काल आलेले सांगायला की आम्ही मीटिंग जमवायला येतो आणि मीटिंग मध्ये आम्ही सांगू की आम्हाला मुलगी हवी. त्याने फोनवर असं सांगितलं की तुला मुलगी भेटेल, पण तू कोर्टात चल, तुला मी मुलगी द्यायला नाही. तर ते बोलले की आम्ही 2-3 दिवसांनी. वैशालीला समजूतदार नवरा आठवत राहतो. 4 वर्षांनंतर मूल झालं आणि नवऱ्याच्या मनात काही बाही विचार आले. मुलगी मी देणार नाही यावर ठाम आहे वैशाली.